जी आकडेवारी आहे ती तुम्ही पुनर्प्रस्थापित करा। मुंबईचे लसके तोडताना मी पाहू शकत नाही, आम्ही मुंबई पालिका जिंकणारच, उद्धव ठाकरेंचा विश्वास। उद्धव ठाकरेंचा भाजपावर घणाघात, पालघर साधू हत्याकांडातील आरोपीला प्रवेश का दिला? तुम्ही मैत्रीची उब बघितली, आता मशालीची धग सोसा, उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना इशारा। काही लोक बाबा मला मारलं म्हणत उठसूट दिल्लीला जातात, शिंदेंच्या दिल्ली वारीवर उद्धव ठाकरेंचा निशाणा। शिवसेनेतले पक्षप्रवेश थांबवा, विनाकारण वाद नकोत, एकनाथ शिंदेंच्या पक्षनेत्यांना सूचना। अमित शहा यांच्या भेटीनंतर शिंदेंची भूमिका। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा लांबणीवर, सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतरच निवडणुकांची घोषणा होणार। अनेक जिल्ह्यांमध्ये 50% आरक्षणाचं उल्लंघन होत असल्याची याचिका। तुम्ही धनंजय मुंडेंना चौकशीसाठी बोलावत नाही, आता तुम्हाला नाकीनं वाढणार, जरांगे यांचा फडणवीस अजित पवारांना थेट इशारा। पुण्यातील मुंढवा कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणी महत्त्वाची अपडेट, शीतल तेजवानीची चौकशी संपली, पुणे पोलिसांकडून 4.5 तास चौकशी। वर्ध्यात अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचारानंतर पीडितेला बदनाम करण्याची धमकी, 7 जणांवर गुन्हा, 4 आरोपींना ठोकल्या बेड्या। चिमुकलीला न्याय मिळवून देण्यासाठी मालेगावकर आक्रमक, मालेगाव बंदची हाक, आरोपीला 27 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी। नेरूळमधील शिवरायांच्या पुतळ्याचं शुक्रवारी होणार अनावरण, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण। 4 दिवसांपूर्वी अमित ठाकरेंनी केलं होतं अनावरण। बिहारनंतर आता मुंबईतही भाजपाचं नवं समीकरण, महिला आणि युवकांच्या मतांसाठी खास रणनीती, युवकांच्या मतांची भाजप युवा मोर्चाकडे विशेष जबाबदारी। चिखलदराच्या नगरसेवक पदी फडणवीसांचा मामेभाऊ अल्हाद कलोती, बिनविरोध मुख्यमंत्र्यांकडून रवी राणांचं फोनवरून अभिनंदन, अल्हाद कलोती यांच्या विजयामागचे रणनीतिकार रवी राणा। न्यायालयीन कोठडीत असलेल्या विशाल काकडेला राष्ट्रवादीकडून उमेदवारी, विशालनं पत्नीला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा केला होता प्रयत्न। ताम्हिणी घाटात भीषण अपघात, थार गाडी 500 फूट दरीत कोसळली, अपघातात 6 जणांचा मृत्यू। अमरावतीत भरधाव 4 चाकीनं 4 जणांना उडवलं, अपघातानंतर संतप्त जमावाकडून 4 चाकीची तोडफोड, कार चालक युवतीला नागरिकांचा चोप। सांगलीच्या शौर्य पाटीलनं आत्महत्येपूर्वी लिहिली भावनिक चिठ्ठी, मला माफ करा पण मला शाळेत खूप त्रास दिल्यानं मी हे पाऊल उचलतोय। कल्याण ते ठाणे लोकलमध्ये मराठी हिंदी वाद जीवावर, मराठी असूनही हिंदी बोलल्यानं मारहाण, तणावातून विद्यार्थ्यानं आत्महत्या केल्याचा आरोप। गोंदियात नवजात बाळाला आईनेच दिलं वैनगंगा नदीत फेकून, नोकरीत बाळ अडसर ठरल्यानं टोकाचं पाऊल, खोट्या अपहरणाची केली होती तक्रार। तारेच्या कुंपणात अडकलेल्या बिबट्याला जीवनदान, वन विभागानं केली बिबट्याची सुटका, यवतमाळमधील बोरगाव परिसरातील घटना। लुधियानामध्ये एन्काउंटर, 2 अतिरेकी गंभीर जखमी, बब्बर खालसाक संघटनेचे 2 अतिरेकी जखमी, 2 ग्रेनेड, 5 पिस्तुलं, 50 गोळ्या जप्त। बीडमध्ये एमआयएमचं शक्ती प्रदर्शन, जातीयवादी पक्षांकडून निवडणुकीला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न, एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शेख शफीक यांचा आरोप। बिहारच्या जनतेनं मतचोरीचा मुद्दा नाकारला, एनडीएला ऐतिहासिक विजय मिळाला, भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांचं वक्तव्य। संभाजीनगरमध्ये ऑनलाईन गेमिंगचा अवैध अड्डा उद्ध्वस्त, 6 आरोपींना अटक, 52 बँक खाती गोठवली। भंडाऱ्यातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या लढ्याला यश, विवादित प्रकल्पाच्या 476 एकर जमिनीचे अधिकार शेतकऱ्यांकडेच, कंपनीने शेतजमिनीचे अधिकार परत देण्याचे न्यायालयाचे आदेश।
10व्यांदा नितीश कुमार मुख्यमंत्रीपदी, सम्राट चौधरी बिहारचे उपमुख्यमंत्री तर विजय कुमार सिन्हा बिहारचे दुसरे उपमुख्यमंत्री। आणि यानंतर एक मोठी बातमी आहे। मालेगावातील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी आज संपूर्ण मालेगाव